नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत। आपल्या म्हाडा, सिडको किंवा पीएमआरडी किंवा इतर जे सरकारी योजना आहेत यामध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना आपण गेल्या 7 वर्षापासून फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत म्हणजे 100% गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून तर सरकारी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करून देण्यापर्यंत आपण संपूर्ण घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य किंवा मदत करत असतो। आपण आपल्या मुंबई किंवा पुण्याच्या जे आपले ऑफिसेस आहेत इथून आपण यासाठी सहकार्य किंवा मदत करत असतो। आज आपण याच संदर्भामध्ये म्हाडाचे किंवा सिडकोचे किंवा सरकारी योजनेचे जे नियमावली असते यामध्ये जे घराचं स्वप्न साकार करू शकत नाही किंवा कागदपत्र अभावी जे करू शकत नाही त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। यामध्ये सर्वप्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आज विषय घेणार आहोत त्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेट असेल, त्यानंतर 2 नंबर आपला इन्कम क्रायटेरिया असेल, त्याचबरोबर आपल्याला ही लॉटरी सिस्टीम और चॉईस हा 3 नंबरचा विषय असेल, पार्किंगचा विषय असेल, फ्लोर राईजचा विषय असेल। ह्या सर्व वेगवेगळे जे विषय आहेत या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जर आपण अशाच पूर्ण व्हिडिओ जर आपला पाहिला तर निश्चितपणे आपल्याला त्याची माहिती कळणार आहे। आपण डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर नसेल केलं तर आपण ते पण करावं आणि माझा नंबर जो आहे तो 8149895075 या व्हॉट्सअप नंबरवर आपण मेसेज किंवा माहिती विचारू शकता किंवा आपण त्या पद्धतीने फोन केला तर मदत पण करण्याचा आपण प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत। तर आज आपण आजच्या विषयाकडे येऊया। आजचा विषय आहे सर्वप्रथम ज्या म्हाडा लॉटरीमध्ये घर घेऊ इच्छिणारे आहेत आणि त्यांना घराचे स्वप्न साकार करायचं आहे, परंतु म्हाडाच्या अटी व शर्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना घर घेता येत नाही, त्या संदर्भामध्ये आज आपण विषय घेणार आहोत। त्याच्यात सर्वात प्रथम जो आपला विषय येतो तो डोमेसाइल सर्टिफिकेट्स आपल्या सर्व सरकारी योजनेमध्ये कंपल्सरी असतं। तर ते सुद्धा डोमेसाइल सर्टिफिकेट जे आपल्या इथे 15 वर्ष वास्तव्य महाराष्ट्रामध्ये करतात त्यांना भेटत असतं आणि त्यामुळे बहुतांशी जे आपले काही लोक ते घेऊ शकत नाही घर। तर अशा लोकांसाठी आज जी आपण योजना किंवा आपल्या क्लिनिकला आपण आलात तर अशा म्हाडाची योजना आहे की ज्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे। हा आज आपला पहिला मुद्दा। त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो इन्कम क्रायटेरिया। ज्यांचे इन्कम जास्त आहे किंवा कमी आहे किंवा EWS, LIG, MIG, HIG यापेक्षाही जास्त आहे आणि त्यांना तरीही आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आपल्याला त्यांना घर घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा इन्कम क्रायटेरिया नसलेले म्हाडाचं प्रोजेक्ट आलेलं आहे। त्यामध्ये आपण घर घेऊ शकणार आहात। आपल्याला छोटा फ्लॅट म्हणजे 300 350 कार्पेट असलेला, 400 450 कार्पेट असलेला पासून म्हणजे 470 कार्पेट असलेला पासून तर आपण डायरेक्टली 800 850 कार्पेट असलेला मोठातला मोठा फ्लॅट आपण घेऊ शकणार आहात। आपल्या इन्कम क्रायटेरिया त्यामध्ये नसणार आहे आणि हे म्हाडाच्या प्रमाणात आपल्याला त्याचाही फायदा होणार आहे। त्यानंतर आपण आता तिसरा जो विषय घेतोय तो म्हणजे डोमेसाइलचा आपण आता विषय घेतला, इन्कमचा विषय घेतला आणि हा तिसरा जो विषय आहे, तिसरा विषय आपल्याला जो हे डॉक्युमेंटेशन मध्ये आपल्याला आवश्यक असतो तो म्हणजे आपल्या लॉटरी सिस्टीम मध्ये जायचंय। मला घर घ्यायचंय पण लॉटरी सिस्टीम मध्ये जायचंय, मला एक घर नकोय, जास्त घर हवंय, मला माझं मोठं कुटुंब आहे। तर याला सुद्धा उत्तर आहे की आपण ह्या म्हाडाच्या ह्या प्रोजेक्टमध्ये जे मी तुम्हाला सांगतोय त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एक ऐवजी 3 ते 4 सुद्धा फ्लॅट घेऊ शकता। ती पण लॉटरी सिस्टीम नाही आहे, तुम्ही डायरेक्टली तुमच्या चॉईस प्रमाणे फ्लोर घेऊ शकता। त्यानंतर चौथा पॉइंट येतो फ्लोर राईज। तर आपण प्रायव्हेट बिल्डरकडे जाताना फ्लोर राईज जो लागतो तो फ्लोर राईज सुद्धा इथे लागणार नाहीये आणि ती फ्लोर राईज आपल्याला न लागल्यामुळे आपल्याला त्याचाही फायदा इथे आपल्याला होणार आहे। प्रशस्त असा कार्पेट मोठा असलेला कार्पेट एरिया आणि जास्त लोडिंग नसलेला आपल्याला असा फ्लॅट आपल्याला भेटणार आहे। त्याबरोबर सर्वात महत्त्वाचा सर्वांचा जिव्हाळ्याचा जो विषय असतो तो म्हणजे पार्किंग। इथे पार्किंग सुद्धा उपलब्ध असणार आहे। पार्किंग आपल्याला गार्डन्स पार्किंग वगैरे उपलब्ध असणार आहे। गार्डन आपल्याला पार्किंग आपल्याला त्या पद्धतीने आपल्या ज्या प्रोजेक्टला गेल्यानंतर आपल्याला पार्किंगची सुविधा हवी असेल तर त्या संदर्भामध्ये त्या पद्धतीचं आपल्याला सांगावं लागणार आहे। त्या पद्धतीने त्याची ज्या पद्धतीने नियमावली आहे त्या पद्धतीने आपल्याला पार्किंग पण भेटू शकणार आहे। तर असे आपले जर आपल्यापैकी कोणाला पुणे येथे
किंवा इतर ठिकाणी जर आपल्याला घर हवं असेल तर ह्या 5 गटामध्ये म्हणजे इन्कम, डोमेसाईल, इन्कम क्रायटेरिया नसलेले, डोमेसाईल आवश्यक नसलेलं, त्याचबरोबर फ्लोर राईज नसलेलं, फ्लोर राईज जी कॉस्टिंग वाढते ती नसलेलं, त्याचबरोबर पार्किंग असलेलं, त्याचबरोबर आपल्याला लॉटरी सिस्टीम नसलेलं जर आपल्याला घर हवं असेल तर तुम्ही डॉक्टर दिघे न्यूज चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर किंवा माझ्या नंबरवर कॉल करून प्रत्यक्ष भेटल्यास तर त्याला आपण सहकार्य करून आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितपणाने मदत करणार आहोत. ह्या म्हाडा योजनेची संपूर्ण माहिती आपण ह्या चॅनलवर किंवा याच्यावर टाकत नाही आहोत. तुम्ही प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपण तुम्हाला त्या पद्धतीने किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा कॉल केल्यानंतर आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण माझा जो नंबर आहे तो 8149895075 यावरती आपण संपर्क केलात तर निश्चितपणाने आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सध्या म्हाडा पुणा लॉटरी, सातारा सांगली लॉटरी, नाशिक लॉटरी, कोल्हापूर लॉटरी ही आता सध्या चालू आहे आणि यामध्ये आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल, त्याचबरोबर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी घरं आहेत ती सुद्धा लॉटरीमध्ये आलेली आहेत. यामध्ये जर घरं आपल्याला घ्यायचं असेल, त्याचबरोबर 22,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे घरांचे दर कमी करण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामध्ये पण आपल्याला घर घ्यायचं असेल तर आपण डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला च्या नंबर जो दिलेला आहे यावरती संपर्क करून आवश्यक कागदपत्रांची तयारी करून फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेस किंवा इतर जी पद्धती असते त्यामध्ये आपण आपल्या घराचं स्वप्न साकार करू शकता. धन्यवाद.